मराठी राजभाषा निर्धार समितीन पत्रकार परिषद घेऊन गोंयांतल्या मराठी भाषेचो दर्जो आणि मान्यताय संबंधित महत्वाचे प्रश्न उक्तायले। समितीच्या वांगड्यांनी चालू आशिल्ल्या प्रश्नांचेर उजवाड घालो आणि भाषेक हक्क आणि सांस्कृतिक अस्मितायेची राखण करपाची आपली मागणी परतून उक्तायली। इंग्रजीचीच करणार आणि त्यामुळे माध्यम का बदलू नये, तुम्ही बदला असा आग्रह हा काही पालकांनी सुरू केलेला आहे। त्याचा परिणाम असा होणार आहे, हे सगळं जनतेपर्यंत आम्ही पोचवत आहोत साधा म्हणजे पुराव्यांच्या आधारे। तर त्याचा परिणाम काय होणार आहे, काही वर्षांनी हायस्कूल्स मधले मराठी घेणारे विद्यार्थी त्रिभाषा सूत्र असल्यामुळे हे मराठी बंद होत जातील, कारण शाळा बंद पडत चालल्या सरकारी आणि 100 शाळा पुढच्या 2 वर्षात बंद पडणार आहेत। त्या शाळांची संख्या म्हणजे एक शिक्षकी शाळा आणि 2, 5, 3 वगैरे अशा संख्या असलेल्या कितीतरी शाळा आज सरकार केवळ दाखवण्याकरता म्हणून चालू ठेवत आहे। तर या शाळा ज्या आहेत या बंद पडतील, हायस्कूल स्तरावर विद्यार्थी मिळणार नाहीत, त्याच्या पुढची अवस्था हायर सेकंडरीला विद्यार्थी मिळणार नाहीत, त्याच्या पुढची अवस्था मराठीचे विभाग जे वेगवेगळ्या कॉलेजेस मध्ये आहेत हे बंद पडतील। युनिव्हर्सिटी लेव्हलवरून मराठी ही पूर्णपणे संपवण्याचा सरकारचा डाव आहे असा आमचा आरोप आहे। गोवा 365 खातीर जाहीद हसन, गौतमी गांवकर आणि ओंकार देशप्रभू।